सगळे आहेत ना फुटेजेस? येस ओके. मॅम, तुम्ही नक्की काय शोधताय? स्पेशल क्राईम युनिट. त्यांच्यापैकी कोणाला तरी बघायचंय मला. आय रिअली वॉन्ट टू थँक देम श्वेता. आय वॉन्ट टू सी देम. श्वेता, हा पोतराज दिसतोय? हो. त्याला मला भेटायचं. पण का? त्याचा काय संबंध? या राक्षसाच्या अंगावर ज्या जखमा आहेत त्या तुला चापकासारख्या दिसत नाही? म्हणजे स्पेशल क्राईम युनिटमधल्या कोणीतरी या पोतराजाकडनं तो चाबूक घेतला आणि या राक्षसाला मारलं. म्हणजे पोतराज पहिल्यापासून शेवटपर्यंत तिकडेच होता आणि त्यांनी स्पेशल क्राईम युनिटमधल्या कोणाला तरी बघितलं असेल. राईट? पण मॅम, याची शक्यता खूप कमी आहे. इट्स जस्ट अ गेस. आय नो इट्स अ गेस. आणि हे सगळे स्पेशली ट्रेन्ड ऑफिसर्स आहेत. ते कुठल्याही परिस्थितीत त्यांची आयडेंटिटी नाही रिव्हील करणार. बट यू हॅव टू टेक अ चान्स श्वेता. त्यांनी माझ्यासाठी, इरासाठी खूप काही केलंय. इनफॅक्ट निशिता, त्यांनी निशिताला सुद्धा वाचवलंय आणि आज ती खांडेकरांची सून आहे. आय डेस्परेटली वॉन्ट टू मीट देम. त्यांनी माझ्या इराचा जीव वाचवलाय. स्पेशल क्राईम युनिटचे माझ्यावर खूप उपकार आहेत. खूप उपकार आहेत. बघ ते किती स्वीट दिसतात आणि तू बघ आज काय सोडतेस? पकडून ठेव ना. कळतं ना एवढं स्वीट स्वीट चाललंय. आता काय मिठाचा खडा टाकायला आलाय का यात? ए हेल्पर, जा ना तिकडे. घरात कामं असतील ती कर ना. दुसऱ्यांना हेल्प कर ना. आम्हाला हेल्पची काही गरज नाही. वी आर ओरिजिनल खांडेकर्स. प्लीज गो. कामं झाली आहेत माझी. आणि तुला माहितीये, मी ना सकाळपासून काहीच नाही खाल्लं. का? एवढा स्पेशल व्यक्ती आज जेवण बनवणारे म्हटल्यावर पोटात जागा असायला हवी ना. हो. युवी, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते तुझा मोरल डाऊन करायला आलेत. निशी, काय बोलतीयस? भाऊ कधी भावाचं मॉरल डाऊन करायला येणार आहे का? हा? उलट तो सपोर्ट करायला आलाय. मग ब्रदरहूड. तुम्हाला काही मदत हवी आहे का? आता एवढ्या माणसांचा स्वयंपाक करणं सोपी गोष्ट नाहीये ना. त्यात खांडेकर म्हणजे आपण सगळे खांडेकर. मग आपल्याला सगळं व्यवस्थित लागतं. खांडेकरांचं खांडेकर बघून घेतील. डुप्लिकेट खांडेकरांनी बोलायचं काही काम नाही. ओके, हा. तुम्ही या, निघा. चला, आम्ही समर्थ आहोत. चला चला चला. ठीक आहे, आम्ही जातो. आम्ही काही डिस्टर्ब नाही करायला आलोय. पण ती तेवढी लिस्ट बघितली ना? लिस्ट? लिस्ट कसली? काय लिस्ट? कुठली अजून काढून? कुठली लिस्ट मग? अरे लिस्ट काय बनवायचंय, कसं बनवायचंय, त्याच्यासाठी काय सामान लागणार आहे, हे सगळं लिहून ठेवलंय मी. तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून. हा, पण आम्हाला त्याची काहीच गरज नाहीये. आणि तू त्याची काळजी करू नकोस. आम्हाला येतं सगळं. ओके, राहिलं. कोणाचीही मदत घ्यायची नाही. अरे नाही रे बाबा. हा, सगळं व्यवस्थित करायचं. ठीक आहे? ओके फाईन. तुमची जर रूलची लिस्ट संपली असेल तर निघाल इथून. प्लीज गो. तुम्ही सगळे रूल्स फॉलो करतायत की नाही हे बघायला नको का? म्हणजे तू काय हे सगळं बघायला इथेच थांबणार आहेस? नाही, मी नाही बसणार आहे. पण त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल व्यक्ती अपॉइंट केली आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू. मॅम, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आपल्या टीमनी त्या पोतराजला शोधून काढलंय. मी टीमला सांगितलंय की त्यांना घेऊन ऑफिसला यायला. नाही, ऑफिस नको. ऑफिसमध्ये कोणी त्यांना बघितलं, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांची आयडेंटिटी रिव्हील झाली. नाही, मला रिस्क घ्यायची नाही. ऑफिस नको. मग कुठे बोलू त्यांना? घरी बोलो. ओके मॅम. ओके. हॅलो. कोण असतील ही माणसं? द रिअल सुपर हिरोज. यावेळेस त्यांनी जे काही केलंय ना, त्याच्यामुळे संपूर्ण क्रिमिनल वर्ल्डमध्ये भीती निर्माण झाली आहे. बाप्पा, प्लीज त्यांना एकदा माझ्या समोर आण.
कडक माल आला यावेळेस. हा माल कधी कुठे कोणाकडे पोचवायचा आहे ते सगळं पाठवलंय. माल व्यवस्थित पोचला पाहिजे. कळलं? हो भाऊ. मला कामाला. जी कोणती कामं चालू आहेत ते थांबवायची ताबडतोब. काय झालं गुरुजी? हे उलटे प्रश्न विचारायचे नाहीत. थांबवायची म्हटल्यावर थांबवायची. ते स्पेशल क्राईम युनिटचे कोण आहेत? त्यांनी सध्या बाहेर काय आग लावून ठेवल्या बघितलं नाहीस का? त्या रेपिस्टला भर चौकात उभा केला, फोडला त्याला. पण गुरुजी तो तर रेपिस्ट होता. हवं तर आपण ही पोरींची धंदे थोडे दिवस बंद करू, पण माल बंद केला तर गुरुजी आपलं फार नुकसान होईल. मागच्या वेळेस तुझ्या त्या माणसावर एवढा विश्वास ठेवून माल पोचवायला पाठवलंस तेव्हा काय झालं आठवतंय ना? त्या क्राईम युनिटने माल पकडलेला. आणि काही दिवस गप्पा बसायचं, एकदम अंडरग्राऊंड. ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणता तसं. आता ती सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष ठेवणार आहे. कोणी चीटिंग करत नाहीये ना, कोणी रूल्स मोडत नाहीये ना. तिला कोणी मामा नाही बनवू शकत. ठेवू दे. कळलं का मामा? जातोय, चला आपण निघूया. हा, असं. एक दिवस तारिणी आणि केदारला याच गरम गरम तेलात ना तळून तळून मारून टाकेल. ते नंतर कर, पण आता ह्यात जे लिहिलंय ते तर करायला लागेल ना हा, आपल्याला. बोल बोल वाच काय. ऐक, काय 3 लोकांसाठी 1 वाटी पीठ. 3 लोकांसाठी जेवण बनवायचं आपल्याला. नाही, मग पण तारिणीने ह्याच्यात 3 लोकांचंच माप दिलंय. अगं पण त्याने अंदाज लावना जरासा. जर 3 लोकांसाठी 1 वाटी तर मग 10 जणांसाठी किती? आई तुला वेळ पटकन घरी सोडून येऊ तुला? हा काय किती? थांब, करते ना हे. 1 मिनिट थांब जरा. आता मला पकडू तर दे. गप ना जरा. ही एक तर कान